सारंग, तू का गप्प आहेस? बोल ना काहीतरी, विचार ना तिला प्रश्न. आणि मुळात मला सांग, तुला तुला आपली सावली कुठे भेटली? तुम्हाला विचारत होतीस ना, ओवीचा क्लास का बंद करतोय मी? कारण ओवीला गाणं शिकवणारी तिची टीचर दुसरी कोणी नसून सावली आहे. आमच्या ओवीला तू गाणं शिकवायचीस? देवाच्या पडपणात काय असतं कुणास ठाऊक. तुला माहितीये, त्या गुरुकुलात मी रोज यायचे ओवीला सोडायला. गेटवरच थांबायचे. ती मला कायम म्हणायची माझ्या टीचरला भेट. पण मीच म्हणाले होते नंतर भेटते. तेव्हा चालले असते ना आत तिला सोडायला, तर मला केव्हाच भेटली असतीस तू सावली. म्हणजे ते गुरुकुल तू चालवतेस? गुरुकुलात गाण्याचे क्लास घेते आणि ओवी माझी सगळ्यात आवडती स्टुडंट आहे. साहजिक आहे तिला तुझा लळा लागणं. तुला खरं सांगू सावली, जेव्हापासून ती गायला लागली आहे ना, त्याच्यात मला तुझीच सावली दिसते काय. मी सारंगला बोलले सुद्धा, विठ्ठलाचीच लीला आहे. कोणत्या जन्मीचा नात्यात त्यांच्या दोघींचं कुणास ठाऊक. खूप आजारी ओवी, तापाने फणफणते नुसती. औषध केले, उपचार केले, कशाचा काहीच फरक पडत नाही. आणि तापात तुला माहिती आहे ती फक्त तुझं नाव घेते. चल तिला भेट, इथं घेऊन जाते तिच्याकडे. एक मिनिट इथेच थांब तू. सारंग तू पण इथेच थांब. मी सांगितल्याशिवाय हात यायचा नाही. मी आलेच. हे बघ, जर तू फक्त सारंग असं नाही म्हणालीस तर मी ताबडतोब सगळ्यांसमोर जाईन. असा तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण मी माझ्यासोबत घेऊन आलोय. आणि मी तुला प्रॉमिस करतो सावली, यापुढे तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण मी जपून ठेवेन. वहिनी, हे सगळं कशासाठी? इतक्या वर्षांनी माझ्या हक्काची व्यक्ती आज घरी आली. हा विठुरायाचाच आशीर्वाद समज. सावली प्लीज, मला माझ्या समाधानासाठी हे सगळं करू दे प्लीज. ये आते. तुझा हट्ट होता ना हिच्याशी लग्न करायचा, बघितलास? हा तुझा हट्ट आपल्या घराला कसा भवला ते बघितलंस ना? विनंती करते, तुझी काळी सावली आमच्यावर नकोय. सावली काय झालं? ये ना आत. नाही वहिनी, मी या घरात पाऊल नाही ठेवू शकत. सावली, मला कळतंय तुला असं वाटत असेल ना की मी घरातल्या इतर लोकांसमोर कसं येऊ. तर घरात कोणीच नाही आहे, फक्त सारंग, मी आणि ओवीच आहोत.
मोनिका, आई, राजकुमार सगळे बाहेर गेलेत. तू येऊ शकतेस, नको काळजी करू, ये. नाही वहिनी, ह्या घरात कोणी आहे की नाही हा प्रश्नच नाहीये. ह्या घराचा उंबरठा मी कधीच ओलांडणार नाही असा शब्द मी स्वतःला दिला होता. आज मी मेहेंद्रे घराचा उंबरठा कायमचा ओलांडते. मी माझा शब्द नाही मोडू शकत. सावली, सावली प्लीज असं नको बोलूस. मी खूप वर्षांपासून ह्या एका क्षणाची वाट बघत होते. ऐक ना प्लीज, ओवीसाठी तरी आत ये. सारंग सांग ना. नाही बहिणी प्लीज, मी माझा शब्द नाही मोडू शकत. मी ह्या घरात पाऊल नाही टाकू शकत. मी ते फक्त ओवीसाठी आले. बाकी माझा या घराशी काहीच संबंध उरलेला नाही. आणि तुम्हाला जर ओवीला मला भेटवायचं असेल तर तिला आउट हाऊसमध्ये घेऊन या. मी तिथेच वाट बघते तिची. सावली, सावली थांब प्लीज. नाही सावली, तुला आज बोलावंच लागेल. या जुन्या गोष्टी काही केल्या माझ्या डोक्यातून जात नाहीये. सावली मला सांग, माझं मूल तुझ्यामुळे दगावलं असा कोणी आरोप केला होता का तुझ्यावर या घरात? सावली सांग ना, नको अशी शांत राहूस. जे काय झालं होतं ते मला प्लीज खरं खरं सांग. सावली, ज्यावेळी तू घर सोडून गेलीस त्यावेळी माझी अवस्था काय होती हे तुला माहिती आहे ना. त्यामुळे त्यावेळी जे काही घडलं हे मला अजूनही माहिती नाहीये. आणि नंतर जेव्हा मी भानावर आले तेव्हा मी सारंग आणि आईंना विचारलं की आपली सावली कुठे गेली, तर ते वहिनी बास झाला तो विषय. जाऊ दे ना सगळं. एवढ्या वर्षांनी तुम्ही मला सुखरूप भेटलात हे बघूनच मला खूप समाधान मिळाले. अशा पूर्वीच्या अमृता वहिनींना बघून मला खूप आनंद झालाय. मला पण तुला भेटून खरंच खूप आनंद झाला. पण ऐक ना, माझं मूल तुझ्यामुळे दगावलेलं नाहीये हे मला माहिती आहे. उलट माझ्याच दुर्दैवामुळे तुमचा हसता खेळता सुखी संसार मोडला. सावली, त्यावेळी मी नीट असते ना तर हे सगळं झालंच नसतं. अगं, मला माझा संसार नीट सांभाळता आला नाहीच. उलट तुमच्या सुखी संसाराला माझीच वाईट दृष्ट लागली. एक मिनिट वहिनी, तुम्ही आता काय म्हणालात? तुमचा संसार तुम्हाला सांभाळता आला नाही म्हणजे? राजकुमार सर आणि तुम्ही त्यांनी दुसरं लग्न केलं. काय?